आधी आपल्याला PLP ओपन करून घ्यायचे. सो PLP ओपन करण्यासाठी माय प्रोजेक्ट आणि .plp वर क्लिक करायचे आणि दुसरी प्रोसेस आहे आपल्याला ओपन PLP वर क्लिक करायचे. ओपन PLP फाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे जो फोटो असेल तो अनलॉक करा आणि अनलॉक केल्यानंतर तुम्ही इथे रिसिलेक्ट करू शकता. हा जो फोटो आहे तो रिसिलेक्ट करू शकता. रिसिलेक्ट केल्यानंतर नाव जर बदलायचं असेल तर त्या नावाच्या याच्यावर क्लिक करायचं. डबल क्लिक करून तुमचं जे AMS फॉन्ट कन्व्हर्टर असेल तुमच्याकडे त्याच्यामध्ये टाईप करून घ्या. हा फॉन्ट तुम्हाला डायरेक्ट इनबिल्ट त्याच्यामध्ये भेटून जाईल आणि बाकीचे सर्व PNGs आहेत. ओके, फक्त सेव्ह करताना आता तुम्हाला क्वालिटीमध्ये सेव्ह करायची. तर क्वालिटीमध्ये सेव्ह करण्याचं एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करायचा अँड कस्टम आहे तिथे अल्ट्रा सिलेक्ट करा. अल्ट्रा सिलेक्ट केल्याने हाय रिझोल्युशनला क्वालिटी सेव्ह होईल. सेव्ह झाल्यानंतर आता आपण फोटोशॉपची PSD फाईल बघणार आहोत. PSD फाईल पण तुम्हाला ओपन केल्यानंतर तुम्हाला जो इथे बॅकग्राऊंड वगैरे दिसेल मी प्रत्येक एक ॲड केलेला आहे. तोरणसुद्धा आहे बघा, हा तोरण एकदम हाय क्वालिटी आहे आणि मी स्वतः याला बनवलेलं आहे. म्हणजे PNGs घेऊन बनवलेलं आहे, त्याला क्रिएट केलेलं आहे पपेट रॅप करून. आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला जर चेंजेस काय करायचे असतील ते सगळे चेंजेस तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आपण बघणार जी शिवलिंग आहे ही सुद्धा मी कॅमेरावर आणि एडिट केलेली आहे. कॅमेराचा फीचर यूज करून एडिट केलेली आहे आणि हे एनेबल केल्यानंतर तुम्हाला इथे सर्व दिसेल. हे सर्व एडिटेबल आहे. तुम्ही डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एडिट करता येईल. ओके, सो एडिट करू शकता तुम्ही. जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर चेंजेससुद्धा करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला आपला फोटो जर पेस्ट करायचा असेल तर ते आपण बघू. हा जो एनेबल केल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल जसं आपण PLPमध्ये बघलं तसं सेम याच्यातसुद्धा दिसेल. डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्मार्ट ऑब्जेक्ट ओपन होईल आणि तुमचा जो फोटो असेल तुम्ही इथे तो टाकू शकता. आता मी एक्झाम्पल माझा एक रँडम फोटो टाकतो. मी हा वाला माझा एक फोटो चॉईस करतो आणि हा फोटो इथे टाकून देतो, कॉपी करतो. जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप केल्याने इथे पेस्ट झाल्यानंतर याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेतो. तुमच्याकडे जर अशी डायरेक्ट रिमूव्ह करण्याचा जर ऑप्शन नसेल तर तुम्ही कस्टम तुम्हाला पाहिजे जसं रिमूव्ह करू शकता. मी इथे क्विकली तुम्हाला दाखवण्यासाठी मी डायरेक्ट रिमूव्ह बॅकग्राऊंडवर क्लिक करतो आहे. ओके, आणि रिमूव्ह बॅकग्राऊंड आपलं प्रोसेस होईल आणि रिमूव्ह होईल. ओके, त्याच्यानंतर मी जी खालची लेअर ती हाईड करून Ctrl+S करणार. Ctrl+S केल्याने माझं काय होईल, बॅकग्राऊंड सेव्ह होईल. Ctrl+S करायचा. Ctrl+S पण करू शकता आणि फाईलवर क्लिक करून सुद्धा तुम्ही Ctrl+S करू शकता, सेव्ह करू शकता. इथे फाईलवर क्लिक करायचे आणि इथे सेव्ह आहे त्याच्यावर क्लिक करायचे. सेव्ह केल्यानंतर तुमचा डायरेक्ट डॉक्युमेंट सेव्ह होईल आणि इथे ओपन होईल. ओके, ऑटोमॅटिकली ओपन होईल, तुम्हाला काही मेहनत नाही करायची. आणि जर तुम्हाला बघा जे आता तुम्हाला काय चेंजेस करायचे ते चेंजेस तुम्ही करू शकता. आता माझं जर हे झालेलं आहे ब्रँडिंग वगैरेचं आपलं. नंतर तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं असेल तर नावावर क्लिक करायचा. डबल क्लिक केल्यानंतर तो सिलेक्ट होईल. ओके, टेक्स्चर सिलेक्ट होतं आहे. हा आपला जो आहे PLPमध्ये बघलं तसं नाव आहे, याच्यावर डबल